त्रास। रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्र महाराजांविरोधात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली अभद्र टिप्पणी सहन केली जाणार नाही असा इशारा भक्त सुनील ठाकूर यांनी दिलाय। नमस्कार, मी सुनील ठाकूर, जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा मी भक्त आहे, शिष्य आहे। आणि हा जो निषेध मोर्चा आपण बघताय हे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू श्रींबद्दल जे अपमानास्पद उद्गार काढले, जे विधान केले आणि एकेरी भाषेत जे त्यांनी संबोधिले आहे, त्यांच्या विरोधात त्यांच्या भक्तगणांनी अखिल महाराष्ट्रामध्ये केलेला आहे। म्हणून आता महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हा निषेध आपल्याला बघायला मिळणार आहे, याची शंका नाही। कारण जगद्गुरू श्रींचा जो संप्रदाय आहे तो पूर्ण भारतभरच नव्हे तर भारतच्या बाहेर देशामध्ये पण आहे। एका जबाबदार नेत्याने एखाद्या विभूतीचा पूर्ण अभ्यास न करता अशा प्रकारे उद्गार काढणं हे चुकीचे आहे आणि निंदनीय आहे आणि त्याचीच निर्बंधना आम्ही या ठिकाणी इथे करतो आहोत। पहिले सर्वात आधी हे सांगू इच्छितो की महाराष्ट्राचं सौभाग्य आहे की वैदिक सनातन हिंदू धर्मियांचा जो सर्वोच्च पद आहे, जो मान आहे, जो जगद्गुरू रामानंदाचार्य वैष्णव पंथाचा आहे, तो महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये रत्नागिरीला मिळालेला आहे। आणि इथे रामानंदाचार्यांचा दर्शनपीठ उभारला गेला आहे, जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य। आणि त्यांचे कार्य, त्यांची कुशलता, त्यांचं समाजकार्य, मानव कल्याणकारी कार्य यांचा अभ्यास न करता तुम्ही जर काही उद्गार काढत असाल तर तुमच्यासारखे नेते तुम्ही महाराष्ट्राचे नेता म्हणून तुम्ही घेता आणि साधी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या एवढ्या मोठ्या संतांची अभ्यास किंवा त्याच्याबद्दलची जाणीव आणि माहिती आपल्याला नसणं हे चुकीचं आहे। आणि तुम्ही त्यांच्यासाठी एकेरी उद्गार काढताय ज्यांचे लाखो करोडो भक्त शिष्य आज या देशात नव्हे तर या विदेशात पण आहेत। तर मला असं वाटतंय की हे जे कार्य विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे त्याचा असा जो निषेध आहे तो झालाच पाहिजे। काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्र महाराजांविरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्यानं महाराजांचे भक्त संतापले असून त्यांनी रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून या घटनेचा जाहीर निषेध केलाय। नरेंद्र महाराज हे आमचे दैवत आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधात एकेरी शब्द काढणाऱ्या विजय वडेट्टीवार यांनी अगोदर महाराष्ट्रातील संतांविषयी माहिती करून घ्यावी असं सुनील ठाकूर रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले। याला म्हणजे काय, आज लाखो करोडोचे शिष्य भक्त आहेत, जे अनुयायी तुम्हाला दिसत आहेत, ते ज्यांना दैवत मानतात, त्यांचे ईश्वर म्हणून मानतात, त्यांच्यासाठी तुम्ही एकेरी शब्द काढता। आणि सर्वात पहिले तुम्ही जर राजकीय नेते आहात तर तुम्हाला आपल्या राज्याचे साधू संत कोण, त्यांचं पद काय, ते कुठल्या पदावर आहेत याची माहिती, याची जाणीव असणं गरजेचं आहे। कारण तुम्ही आता मला एक सांगा, आजच्या विधानसभेमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कारणाने विधानसभेत एवढ्या सीटा निवडून आल्यात, काही नेत्यांनी असं सांगितलं। लाडकी बहीण योजनेमध्ये मुस्लिम महिलांना किती फायदा झाला, मुस्लिम महिलांची किती संख्या आहे हे बघा। आणि सर्वच मुस्लिम महिलांनी यांना मत दिलेत का हे विश्वासानं सांगू शकतात का? पण आम्ही सांगू शकतो की आमच्या जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांच्या प्रत्येक अनुयायाने हिंदुत्वासाठी वोट केलेला आहे। आणि म्हणूनच या आधारावर जगद्गुरू श्रींनी हे विधान केलं की संत महात्म्यांचं म्हणजे संत समाजांचं योगदान या विधानसभेमध्ये आहे, तर त्याच्या चुकीचं काय, त्याचा अभ्यास न करता बोलला हे चुकीचं आहे। म्हणून हा निषेध आम्ही करतो। निषेध मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।